पाहू चला हरिनामाचा कवडू घेता तेने झालो पै सर्वथा। एका कवळासाठी गणिका बैसवले वैकुंठी, हरिनामाचा कवडू घेता तेने झालो पै सर्वथा। एका जनार्दनी कवळ, एका जनार्दनी कवळ शिव जाणे ते प्रेमळ, हरिनामाचा कवडू घेता तेने झालो पै सर्वथा। विठ्ठला महायोगपीठे तटी भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दान्तुमनीन्द्र, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे निवृत्ति उदार सोपान देवा। ब्रह्मानंदं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्तितं, द्वन्द्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। नागेन्द्रहराय त्रिलोचना, भस्मांगराय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथं, श्रीरामदूतं शरण शरण हनुमन्त। दुसरी बंधु सार्याजी चतुराननाची आत्मका वाकसिद्धी पावे। आता बंधु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारती तया माझे बंधव। ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले गोबरिया बोला, ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा। 7 दिवसापासून चालत आलेला हरिनाम श्रीमद भागवत कथा सप्ताह महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे कुठल्याही आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यक्रम काल्याच्या कीर्तनाने सांगता, त्या अनुषंगाने काल्याचं कीर्तन। कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी संप्रदायाचे आराध्य दैवत नवे नवे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत नवे, अख्ख्या विश्वाचे चालक मालक, मी बोलविल्या वेदू बोले,
मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या पवन हाले, मी जगाशी असं परम सत्तादेश पंढरीश परमात्मा ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सद्गुरू जगन्नाथ बाबा, सद्गुरू बाजीराव महाराज, नामदेव महाराज, पंचकृषीमधील समस्त साधू संत मंडळी, हनुमंतराय भगवान आणि या ठिकाणी उपस्थित समस्त मान्यवर भगवत भक्त, आम्हाला गुरुतुल्य असणारे दीपक महाराज पुरी, ज्यांच्या पुढं आम्ही कीर्तन करावं असं थोडंसं भीती वाटतं, ज्यांना गाथा मुखोद्गत आहे रोशन महाराज, काही माणसाच्या पुढे हिशोबाने वागलं, ज्यांना गाथा मुखोद्गत आहे, ज्यांना ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, गाथा ज्ञानेश्वरी सकल संत गाथा फार मोठा चांगला अभ्यास त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी उपस्थित समस्त मान्यवर, पंचकृषीतील समस्त गडचांगडीतील प्रसिद्ध नागरिक, प्रतिष्ठित समस्त मान्यवर, आमचे स्नेही, तोंडात नाव आहे हा टेकडी पाटील, तोंडात नाव आहे पण मागं आमचे गुरुजी आहे, आमचे लखमापूर येथील दादा पाटील आहेत, समस्त मान्यवर आहेत, सगळेच परिचित आहेत, पण आता सर्वांची नावं घ्यावं, वेळ कमी आहे, एका तासाच्या आत आपण काला करण्याचा प्रयत्न करू, सगळ्यांना वेळ कमी आहे, त्यामुळे एका तासाच्या आत प्रयत्न करू. त्यामुळे धावत्या वेळात अभंगाचा विचार करू, धावता वेळात कृष्णचरित्र घेऊन बिलकुल कमी वेळात काला करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी उपस्थित मृदंगाचार्य मृदंगमणी वेदांत दादा, आदर्श दादा, आमचे अमरदादा, गायनाचार्य रोशन महाराज, सूर्यवान महाराज, दांडे बाबा, आमचे किशोर भाऊ, आमचे सचिन दादा, समस्त मान्यवर मंडळी, कथा कीर्तन प्रेमी भाविक भक्त, बाहेर गावून दिंडी करीत आलेले समस्त भजनी मंडळ, उपस्थित जनता जनार्दन, पिंपळगाव ग्रामवासी, आपणास सामूहिक वंदन. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, मस्तक हे प्रत्येक ठिकाणी आपण काला ऐकला. काला म्हणजे पूर्ण, काला म्हणजे प्रसाद, प्रसन्नता. हा काला, काल्याचा प्रसाद प्रसन्नता आहे. जे प्राप्त झाल्यानंतर अंतकरण प्रसन्न होतं, जे मिळाल्यानंतर जन्म मरणाची अर्धार चुकल्या जातं. येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना अर्धारे चिरा पडे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, देवळाची या कामाकडं सुद्धा जशा प्रकारे एखाद्या मंदिराचं बांधकाम हाती घेतलं, पायवा झाला म्हणजे मंदिर पूर्ण नाही, भिंती झाल्या म्हणजे मंदिर पूर्ण नाही, स्लाप झाला म्हणजे मंदिर पूर्ण नाही, घुमड झालं म्हणजे मंदिर पूर्ण नाही, स्टाईल लावली पूर्ण नाही, 4 लाखाचा सप्ताह केला तरी मंदिर पूर्ण. मंदिर कधी पूर्ण होतं? देवळाची या कामा कडसू. ज्ञानोबाराय सांगतात, ज्या वेळेला त्या मंदिरावर कळस बसवल्या जातात ते मंदिर पूर्ण. तद्वत परमगंगेशी सिंधू प्रवेश. एका शाळेतनी शिक्षण चालू होतं. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रश्न केला, बाळांनो, गोदावरी नावाचं गाव ऐकलं का रे? गोदावरी नावाचं कुणीतरी ऐकलं काही? गोदावरी माहीत आहे? एक विद्यार्थी उभा झाला, गुरुजी, आमच्या शेजारच्या आजीचं नाव गोदावरी आहे.
मास्तर म्हणाला बस खाली. दुसरा म्हणे माझ्या आजीचं नाव गोदावरी आहे. अरे बस, कुणाला माहित आहे का रे गोदावरी? सगळ्यात मागच्या बाकावर बंड्या बसलो होता आमचं. ते हरिपाठात नाचायला येईल. 30 दिवसातून 28 दिवस शाळेत जायचं नाही पाटील, तर 2च दिवस शाळेत जायचं. त्यानं हात वर केला, गुरुजी सांगू का? गुरुजी म्हणाले बंड्या तू सांगता? हा सांग बरं. गोदावरी नावाची नदी आहे गुरुजी. बढिया बंड्या. बंड्या पुढे सांग. तिचा उगम ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतातून आहे. पुढे ती नाशिकला येते. पुढे ती समोर पैठण परभणी या मार्गे प्रवास करते. पुढे ती तेलंगणामध्ये जाते. पुढे बासरला जाऊन सरस्वतीचं दर्शन घेते. पुढे परत महाराष्ट्रात येते महाकालेश्वरला, तिचा वैनगंगेचा संगम. पुढे गुरुजी ती बंगालच्या खाडीमध्ये जाऊन समुद्रात मिळते. पुढे तुझ्या बापाच्या धोत्रात गंगा समुद्रात गेल्यावर पुढे जात तुका म्हणे गंगा सागर संग्रामी, तुका म्हणे गंगा सागर संग्रामी, तुका म्हणे एकदा सागरात मिळाली ना तिचा प्रवास संपला. तद्वत या जीवाचा प्रवास ब्रह्मतत्वापर्यंत मिळेपर्यंत आहे. गीता माऊली सांगत ममैवांस जीवलोके जीवभूत सनातनः. रामचरित मानस मध्ये बाबा तुलसी सांगत ईश्वर अंश जीव अविनाश. हा जीव ईश्वराचा अंश आहे. माऊली ज्ञानेश्वरीत या श्लोकाचं चिंतन सांगतो. हे भूतजात सर्व माझेची अवयव परी माया योगे जीव दशे आले. हा जीव ईश्वराचा अंश आहे. महाराज ईश्वर सोडून आम्ही जिथं जिथं मन लावू ना तिथं काही काळ मन टिकेल पण भरल्या जात. तो परमानंद नाही. सगळ्या तरुण मुलांचा एक उद्देश आहे, चांगली नोकरी, सुंदर अशी पत्नी. त्यांच्या डोळ्यासमोर 2 दृश्य आहे. चांगली नोकरी, एखाद्याला नोकरी मिळाली, सुंदर त्याच्या मनासारखी सुंदर. शंकराचार्याचं प्रमाण आहे शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशचारु चित्रम धनम. सुंदर मिळाली. लग्न झालेल्या 15 दिवसात जे प्रेम आहे पुन्हा पुन्हा वाढत जातं, पुन्हा वाढत जातं. 1 वर्षात पुन्हा वाढतं, दुसऱ्या वर्षी पुन्हा वाढतं. लग्नाच्या आधी 2 तास फोनवर बोले, लग्न झाल्यावर 4 तास बोलतात. दुसऱ्या वर्षी तर फोन खालीच ठेवत नाही, अखंड बोलणं. मला सांगा वाढत जातं का कमी होत जातं? जी आवड पहिल्या वर्षी होती ती आवड दुसऱ्या वर्षी राहील का? तेवढ्या आवडीनं एकाला एक चिपकून बसन का? 4 वर्षानं लग्नाच्या आधी जशी बायकोले ज्या आवडीनं भेटायला जाय, लग्न झाल्यावर 4 वर्षानं त्या आवडीनं भेटन का? ती माहेरावरून फोन करन मला न्यायला या, हे म्हणून 2 दिवस राय, मग येतो 2 दिवसांनी. प्रपंचात सर्वात मोठं सुख जरी प्राप्त झालं ते अखंड टिकणार नाही. आणि महाराज एकच सुख आहे जे किती गाऊ द्या महाराज ते पुन्हा बोर होत नाही. नेहमी आमचे कथाकार कीर्तनकार सांगतात सगळं बोर होतं,
तुमच्या सत्तामध्ये काकडेवाले रूप पाहत आलो, तुम्ही म्हणतं कीर्तनवाले म्हणतं, हरिपाठवाले म्हणतं, कुणीतरी म्हणलं का आजवरी बोर झाला अभंग दुसरा म्हणा. विटे ऐसे सुख नवे ब्रह्मरस, विटे ऐसे सुख नवे ब्रह्मरस, विटे ऐसे नवे भक्ति रस, विटे ऐसे सुख नवे भक्ति रस, विटे ऐसे सुख नवे भक्ति रस. आणि त्याकरिता जन्म आहे. काही साधकांना प्रश्न पडला, महाराज मानवी जन्माचं कल्याण कसं आहे, कशानं होईल, उद्धार कशानं होईल. त्या काळामध्ये साधक मंडळी पैठणला जातात आणि नाथ महाराजांना एक प्रश्न करतात, आम्हाला आमच्या जीवनाचं कल्याण करायचं आहे. नाथ महाराजांनी सांगितलं तुम्हाला काला करावा लागेल. मग महाराज काला कसा करायचा, काला कसा खायचा, याच्या आधी काला कोणी खाल्ला, असे 3-4 प्रश्न विचारले. या 3-4 प्रश्नाचं उत्तर देताना नाथ महाराजांनी आज शिवेसाठी निवडलेल्या अभंगाचं प्रथम चरण गायलं. आनंद जन्माचा काला, आनंद मानवी जीवनाचं कृतार्थ ज्याकरिता जन्म मिळाला ते प्राप्त करणं म्हणजे काला. 4 युगामध्ये 4 साधनं होती महाराज काल्याची. कृत ध्यायेत विष्णू त्रेता यदन्ते मुखे
द्वापारे परिचर्यानां तदकली हरिकीर्तना. कृत युगामध्ये ध्यानानं भगवंताची प्राप्ती, त्रेता युगामध्ये यज्ञानं भगवंताची प्राप्ती, द्वापार युगामध्ये पूजेनं परमात्मा मिळायचा आणि कलियुगामध्ये फार सोपं साधन सांगितलं. ऐका, एका बाबतीमध्ये कलियुग अत्यंत उत्तम आहे महाराज. कुठल्या बाबतीत? भगवत प्राप्तीचं साधन सगळ्यात सोपं सांगितलं. कृत युगामध्ये कठीण आहे, ध्यान एवढं सोपं नाही महाराज. 1,00,000 वर्ष आयुष्य होतं कृत युगात, त्रेता युगात 10,000, द्वापार युगात 1,000, कलियुगात आयुष्य फार कमी आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतकनिले ते अर्धरात खाय, शतकनिले ते अर्धरात खाय. माझे बाधत्व पीडा रोग विषय, माझे बाधत्व पीडा रोग